परभणीचा सेलू शहरातील गायत्री नगर येथे किरकोळ वादातून झालेल्या चाकू हल्ल्यातील मयत आदित्य प्रधान यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी मृतदेहासह नातेवाईकांनी पोलीस स्टेशन येथे शनिवारी 18 रोजी ठिय्या आंदोलन करून जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांसह गायत्री नगर येथील रहिवाशांनी घेतल्याने पोलीस स्टेशन येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। याबाबत सविस्तर माहिती अशी की या प्रकरणातील आरोपी यांनी किरकोळ कारणावरून आनंद दगडू ढोले व आदित्य मिलिंद प्रधान यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते। यातील गंभीर जखमी आदित्य मिलिंद प्रधान याचे शुक्रवारी 17 रोजी उपचारादरम्यान निधन झाले, तर आनंद ढोले याची प्रकृती गंभीर असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी संघमित्रा दगडू ढोले यांच्या फिर्यादीवरून आरोपी बुद्धभूषण पिराजी ढगे, अशोक पांडुरंग पाईकराव, रवी पांडुरंग पाईकराव, कुणाल बाळू सोनटक्के, अजय भानुदास उघडे, कविता अशोक पाईकराव, सीमा बुद्धभूषण ढगे सर्व राहणार गायत्री नगर सेलू यांच्यावर 205/2026 103(1), 109(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352 अन्वये खुनाचा सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपींना अटक केली असून 5 आरोपी अद्यापही फरार आहेत। मयत आदित्य प्रधान याच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले। घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत हे करतायत। आनंद दगडू ढोले या आरोपी बुद्धभूषण ढगे यांनी विहाराच्या जवळ जेवण करण्यासाठी बोलावून पैशांची मागणी केली। पैसे नसल्या कारणाने आनंद यांनी जेवणास नकार देऊन घरी गेला असता आरोपींनी त्याच्या घरी जाऊन बाहेर ये म्हणत आनंद बाहेर येताच आरोपी रवी पाईकराव यांनी आनंदच्या छातीत चाकूने वार केला, तर रवीच्या हातातील चाकू घेऊन बुद्धभूषण ढगे यांनी आनंदच्या पाठीत चाकूने जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केला। यात आदित्य प्रधान भांडण सोडवण्यासाठी गेला असता आरोपी अशोक पाईकराव यांनी आदित्य प्रधान याच्या कमरेत चाकू खुपसून खाली पाडले। चाकू कमरेत खुपसलेला असताना आरोपी अजय भानुदास उघडे यांनी पायाने चाकू जोरात दाबून जखमी केले, तर आनंद व आदित्य यास आरोपी कुणाल बाळू सोनटक्के याने काठीने मारहाण केली। तर फिर्यादी व साक्षीदार हे सोडवासोडवी करत असताना आरोपी कविता अशोक पाईकराव व सीमा बुद्धभूषण ढगे यांना चापट बुक्क्यांनी मारहाण करून नालीत ढकलून दिले। दरम्यान मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेला आणि जीव गमावला असाच काहीसा प्रकार म्हणावा लागेल। आदित्य प्रधान याच्या कमरेत चाकू खुपसून खून करणारा आरोपी अशोक पाईकराव या सध्यापही अटक नसून सदरील आरोपी फरार आहे। एकूण 5 आरोपींना अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।